नमस्कार. आपण पाहता लोकशाही मराठी. मी कमलेश सुतार. एक महत्त्वाच्या बातमीवर आम्ही लाईव्ह आपल्या समोर आलेलो आहोत. ही महत्त्वाची बातमी महाराष्ट्राच्या राजकारणात थोडीशी खळबळ माजवणारी आहे. काका पुतण्यांमध्ये पुन्हा एकदा भेट झाली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये नक्की फूट पडली आहे का, की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं हे सगळं स्टेज्ड आहे, मॅनेज्ड आहे, ठरवून सगळं चाललंय? गेले अनेक दिवस महाराष्ट्र बघतोय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये फूट पडली असं सांगितलं जात असेल. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये 2 गट पडले असं एक चित्र तयार केलं जात असलं माफ करा तरीसुद्धा नेत्यांमधल्या भेटी, नेत्यांमधलं आपसी प्रेम हे कुठेतरी कमी होताना दिसत नाहीये. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार जे आता महायुतीसोबत आहेत, त्यामुळे महाविकास आघाडीचे एक महत्त्वाचे नेते आणि महायुतीचे महत्त्वाचे नेते अशी दोघांमध्ये भेट झाली की पुन्हा काकापुत्रांमध्ये भेट झाली आहे. गेल्या काही दिवसांमध्ये जर आपण सगळ्या घटना बघायला गेलो तर या दोहोंमध्ये अनेकदा भेट झाल्याची आपल्याला दिसून येतं. सगळ्यात पहिले जेव्हा प्रतिभा पवार यांचं ऑपरेशन झालं तेव्हा कौटुंबिक सदस्य म्हणून तिथे अजित पवार पोचले होते त्यांना भेटण्यासाठी. त्यांना ब्रिज कँडीमधून डिस्चार्ज मिळाला होता प्रतिभा पवार यांना, आणि त्यानंतर अजित पवार थेट सिल्वर ओकला म्हणजे शरद पवार यांच्या निवासस्थानी पोचले होते. त्यानंतर लगेचच काही दिवसांच्या आत अजित पवार आपल्या सगळ्या समर्थक आमदारांना, मंत्र्यांना घेऊन वाय.बी. चव्हाणला पोचले होते. वाय.बी. चव्हाणला शरद पवारांची मनधरणी करण्यासाठी ते गेले होते असं सांगितलं जात असलं, आणि शरद पवार यांनी या प्रसंगी देखील काहीच शब्द उच्चारले नाहीत, काहीच त्यांनी रिस्पॉन्स दिला नाही असं सांगितलं गेलं. आता आजची बैठक झाली. आज देखील या बैठकीला शरद पवार गप्प होते, फक्त अजित पवारच बोलत होते का? नक्की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये काय चाललंय याची आपण चर्चा करणार आहोत. आणि काही दिवसात सगळ्यात पहिले ती दृश्य बघूया आपण. आज जी भेट झाली होती ह्या बैठकीला जयंत पाटील देखील उपस्थित असल्याचं सांगितलं जाते. आणि ही बातमी सगळ्यात पहिले तुम्ही बघितली असेल कुठे, तर ती लोकशाही मराठीवर. दुपारी 4:08 बरोबर ही बातमी आम्ही तुमच्यासमोर घेऊन आलो. अनेक वाहिन्यांनी तर थेट या वृत्ताचं खंडन देखील केलं. अशी बैठक झालीच नाही असं काही वाहिन्यांनी सांगितलं, पण आम्ही आमच्या बातमीवरती ठाम होतो आणि नंतर त्याही वाहिन्यांना हीच बातमी घेऊन पुढे जावं लागलं. बातम्यांचा अजेंडा सेट करणारं चॅनल आज लोकशाही, म्हणून लोकशाही आपल्या समोर येत आहे. राजकारणातली जर मोठी बातमी असेल तरी सगळ्यात पहिले तुम्हाला बघायला मिळेल फक्त आणि फक्त लोकशाही मराठीवर. या तिघांमध्ये 2 तासांपेक्षा अधिक वेळ चर्चा झाल्याची माहिती आहे. ही दृश्य आम्ही आपल्याला दाखवणार आहोत. त्या बैठकीची, या काका पुतण्यांची बातमी सगळ्यात पहिले जी तुम्ही लोकशाहीवर बघितली ती दृश्य. उद्योजक अतुल चोरडिया पंचशील ग्रुपचे त्यांच्या घरी ही बैठक झाल्याची ही दृश्य, ते त्यांच्या घराच्या बाहेरनं घेतलेली ही दृश्य आहेत. तिथे जी गाडी दिसते याच गाडीतनं अजित पवार आले. ही बैठक झाल्याचं दृश्य आम्ही आपल्यासमोर दाखवतोय. त्याच्यानंतर ते गेले. या बैठकीत काय झालं याचा तपशील तुम्हाला लवकरच कळेल, तो आम्ही आपल्यासमोर आणण्याचा लवकरात लवकर प्रयत्न करू. पण का सुरू आहे त्या बैठका हेच सगळ्यात मोठं कारण आहे. या दोघांमध्ये गेल्या अनेक दिवसांमध्ये अशा वारंवार भेटी होत आहेत. या भेटी का सुरू आहेत, का वारंवार दोघांना भेटावं असं वाटतं, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये नक्की चालू आहे काय, ह्याच्यावर आपण चर्चा करू. बऱ्याचदा कौटुंबिक आहेत, व्यक्तिगत आहेत असं सांगितलं जातं, पण महाराष्ट्राची जनता बघते, त्यांच्या मनात मोठा संभ्रम निर्माण आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नक्की काय आहे. शिवसेनेत जेव्हा फूट पडली होती त्यातली कटुता आपण बघितली, पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातली नक्की फूट आहे की हा फक्त दिखावा आहे, हाही प्रश्न पडू शकतो. रुपाली ठोंबरे पाटील आपल्यासोबत जोडल्या जात आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रवक्त्या, अजितदादांच्या समर्थक. रुपालीताई, काय नक्की सुरू आहे? म्हणजे आम्ही काय मानायचं नक्की? पक्षामध्ये फूट आहे, 2 गट आहेत, कोण कोणासोबत आहेत? शरद पवार महाविकास आघाडीसोबत आहेत, अजितदादा महायुती सरकारमध्ये, भाजप शिवसेनेसोबत सरकारमध्ये आहेत. जनतेचं कन्फ्युजन आहे, तुम्ही कसं क्लिअर कराल? एक लक्षात घ्या, तुमच्या टीव्हीवर आम्ही बातम्या बघतोय. अजितदादा आणि मोठे साहेब काका पुतणे हे नाते जरी असलं तरी देशाचे नेते, ज्येष्ठ नेते माननीय शरद पवार साहेब आहेत, राज्याचे नेते अजितदादा आहेत, आणि ते भेटणं म्हणजे अशी गुप्त चर्चा वगैरे काय नाही. ते का भेटू नये? आणि ते भेटले तर आश्चर्य वाटण्यासारखं नाही. रुपालीताई, का भेटावं? दोघांमध्ये पक्ष फुटलेला आहे. तेच तुम्हाला रुपालीताई, नाही हे आता हे कारण लोक खूप दिवस ऐकत आहेत की त्यांनी का भेटू नयेत, वरिष्ठ नेते आहेत, पण काय सगळ्यात पक्षाचे वरिष्ठ नेते भेटत नाहीत कधी? इतक्या तुमच्यात बैठका होत्या, पक्ष फुटला, रुपालीताई हे तेच अजित पवार जे म्हटलं ते थांबा आता. ऐका, मी अजितदादा म्हणलं तर तुम्ही कधीतरी थांबणार आहात का नाही आणि तुमचा आशीर्वाद देणार आहात की नाही. मुळामध्ये दुसऱ्या पक्षातले नेते काय करतात म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी तेच करावं असं कुठेही नाहीये. दोघंही नेते सक्षम आहेत, दोघंही नेत्यामध्ये काका पुतण्याचं नातं आहे, आणि त्याच्याही पलीकडं महाराष्ट्राच्या विकासासाठी, भारताच्या विकासासाठीचं विजन त्या दोघांकडे आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये मतमतांतर आहेत.
त्याच्यामुळे एकमेकांमध्ये खुन्नस किंवा वाद किंवा तुम्ही शिवसेनेचं 10 वेळा जे उदाहरण देताय ती केस आणि त्यांच्या घटना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घटना या अत्यंत वेगळ्या आहेत. त्याच्यामुळे त्यांची जी भेट झाली आहे ही कौटुंबिक असू द्या, व्यावसायिक असेल किंवा कुठल्या चर्चेच्या ह्याच्यासाठी असतील, तर ती का होऊ नये असं सर्वसामान्य जनतेला पण वाटण्यासारखं आहे. सर्वसामान्य जनतेला रुपाली ताई असं वाटतंय ना, सर्वसामान्य जनतेला वाटतंय की नक्की हे सुरू आहे की लुटूपुटूची लढाई आहे तुमच्यामधली? नाही, लुटूपुटीची लढाई असती तर एवढी सगळ्यांसमोर त्या गोष्टी झाल्या नसत्या ना. मतांतर आहेत म्हणून तर त्यावेळी जेव्हा एखादा शिवसेनेसारखा पक्ष फुटतो त्यावेळी झालेल्या घटना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जेव्हा मतं वेगळी आहेत तर ते एकमेकांवर कुरघुडी काढण्यापेक्षा महाराष्ट्राच्या विकासाचं, जनतेच्या न होणाऱ्या कामांचा विचार करून हे दोन्ही नेते अत्यंत संयमाने, अत्यंत चांगल्या पद्धतीमध्ये त्या घटना पुढे घडतायत. ते एकमेकांवर ॲलिगेशन करण्यामध्ये वेळ वाया घालवत नाहीयेत. अहो, ॲलिगेशन करा असं कोणीच म्हणत नाही का त्यांनी भेटू नये असंही कोणी म्हणत नाही रुपाली ताई. अजितदादा ज्या पक्षासोबत येतात त्या पक्षाच्या विरुद्ध शरद पवार लढतायत. शरद पवार त्या इंडिया आघाडीच्या बैठकींना जात आहेत. आमची लढाई ही नरेंद्र मोदींसोबतच असणार आहे, आमची लढाई ही भाजपसोबतच असणार आहे असं तिकडे शरद पवार म्हणतायत. मग त्या शरद पवारांना अजित पवार जे भाजपसोबत आहेत, नरेंद्र मोदी देशातले सर्वोच्च नेते आहेत असं म्हणतात. त्यांच्या भेटी लोकांनी काय कन्फ्युजन काढावं? लोकांनी काय मुळामध्ये नरेंद्र मोदी साहेब हे पंतप्रधान आहेत. त्या आधीपासून माननीय शरद पवार साहेब हे भारतातील ज्येष्ठ नेते आहेत. हे लक्षात घ्या की मतांतर आहेत. आज पंतप्रधानांच्या वेळी कौतुक करत असताना म्हणून शरद पवार साहेब वाईट आहेत किंवा ते चुकीचे आहेत असं अजितदादा कधी म्हणलेले नाहीयेत. महाराष्ट्राच्या विकासासाठी आपल्याला सगळ्यांना एकत्र सोबत जाणं गरजेचं आहे. आमदारांनी जशी शिफारस केली त्या आमदारांचं नेतृत्व माननीय अजितदादांनी केलं. त्याच्यानंतर जर हे भेटत असतील तर त्याच्यात वावगं काहीच नाहीये. त्याच्यामुळे ही लुटूपुटीची लढाई नाही, कुठला विषय नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं आता जे तुमच्या मते जे 2 गट तुम्ही म्हणता, आमच्या मते आम्ही मतांतर म्हणतो, त्याच्या चर्चेसाठी समोर बोलणं नाहीत अजिबात. रुपाली ते 2 गट नाहीत. मग निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये मतांतर आहेत. 2 गट मतांतर निवडणूक आयोगाकडे घेऊन जायची असतात. निवडणूक आयोगाकडे कोणच गेलेलं नाही हो अजून. मी तेच सांगते ना. त्याच्यामुळे तुम्ही वकील आहात, तुम्हाला सगळ्या गोष्टींची कल्पना आहे. म्हणूनच सांगते मी वकील आहे म्हणून की आयोगाने प्रश्न निर्माण केलाय का की तुम्ही हा गट आहात का, तुम्ही बाहेर गेला. ही कुठलीही कायदेशीर प्रक्रिया सुरू झालेली नाही. ज्यांना अडचण आहे ते कुठेही तिथं आयोगाकडे घेऊन गेलेले नाहीत. त्याच्यामुळे निवडणूक आयोगाने जर अजून 2 गटांचं प्रमाणपत्रच कोणाला दिलेलं नाहीये तोपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा एकच आहे. बरं, ठीक आहे. आमच्यासोबत थांबा तुम्ही रुपाली ताई. आपल्यासोबत तुमच्याच पक्षाचे प्रवक्ते, मी आता म्हणेन त्यांना, महेश तपासे जोडले गेलेत. महेश तपासेची काय अर्थ काढायचा? वारंवार भेटी होत आहेत, हे फार महाराष्ट्राच्या जनतेला कन्फ्युजन क्रिएट करणार. 2 गट आहेत की नाही, तुम्ही स्वतः वेगळे ॲफिडेविट्स मागवतायत की नाही, निवडणूक आयोगाकडे आहे की नाही, 2 गट आहेत की नाही, की फक्त बैठका सुरू आहेत वेगवेगळ्या आणि लोक आपले बघतायत? मला वाटतं 2 जुलैला अजितदादा आणि इतर मंत्र्यांनी शपथविधी घेतल्यानंतर प्रथम मला वाटतं प्रधानमंत्र्यांच्या कार्यक्रमात पुण्याला आणि नंतर आज जी बैठक झाली त्याच्यामध्ये वास्तविक मला वाटतं चोराडिया यांच्या बंगल्यावर ही बैठक झाली असं आम्ही दूरचित्रवाहिनीवर सगळीकडे पाहिलं. वास्तविक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा आणि देशाचे नेते पवार साहेबांनी एक भूमिका घेतली. ती भूमिका म्हणजे इंडिया सोबत, काँग्रेस सोबत आणि उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेसोबत आणि एकंदरीतच महाविकास आघाडी सोबत आणि युपीए सोबत राहण्याची ती भूमिका आहे. दादांनी जी भूमिका घेतली ती एनडीए सोबत जाण्याची भूमिका घेतली. त्याच्या मागे त्यांनी कारणाशी दिली राज्याच्या विकासासाठी वगैरे वगैरे असे असतील तरी शेवटी पवार साहेबांनी हा पक्ष काढला. पवार साहेबांच्या नावाने हा पक्ष चालला. 23-24 वर्ष हा पक्ष पवार साहेबांच्या नेतृत्वामध्ये चालला आणि पवार साहेबांनी भारतीय जनता पार्टी किंवा एनडीए सोबत जायचं नाही ही भूमिका ठामपणे घेतलेली आहे. आणि त्याच्यानंतर अशा पद्धतीने भूमिका झाल्यानंतर स्वाभाविकच लोकांच्या मनामध्ये गैरसमज निर्माण होतो की पवार साहेब एनडीएच्या सोबत आहेत, दादा आणि इतर मंडळी एनडीएच्या सोबत आहे. नेमकं कार्यकर्ते कुठे हा संभ्रम निर्माण करणं स्वाभाविक आहे. परंतु मला सांगायचंय की जेवढे कार्यकर्ते हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रामाणिक कार्यकर्ते आहेत, ज्यांना पवार साहेबांच्यावर निष्ठा आहे, त्यांनी अजिबात गैरसमज करू नये. आम्ही इंडिया सोबत, काँग्रेस सोबत, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेसोबत आणि भारतीय जनता पार्टीच्या विरोधामध्ये लोकसभा आणि विधानसभेमध्ये आम्ही असणार.
ठीक आहे, आता काय हे पॉलिटिकली करेक्ट उत्तर देणं ठीक आहे, पण ठीक आहे, धन्यवाद महेश तपासे तुमचे आणि रुपालीताई तुमचेही दोघांचे आभार. माझ्यासोबत माझे सहकारी वरिष्ठ सहकारी मनोज भोयर जोडलेले आहेत. मनोज, ही सगळी आपण चर्चा बघतोय एकंदरीत गेल्या काही दिवसांमध्ये वारंवार ही माझ्या तिसरी चौथी भेट असेल, म्हणजे सरकार स्थापन होऊन जेमतेम 1.5 महिना झाला आहे. वेगवेगळ्या आपल्यासमोर चर्चा येत असतात आणि याच चर्चांच्या दरम्यान आपण हेही बघतो की त्यांच्या मध्ये भांडणं सुरू आहेत. दोन पक्षांचे वेगळे गट आहेत. कोणी म्हणतं मी दादांसोबत, कोण म्हणतं साहेबांसोबत. पण दादा आणि साहेब भेटत मला भुजबळांचं वाक्य आठवलं ज्या दिवशी एमईटीमध्ये सभा झाली होती ना, दुसऱ्या दिवशी अजित पवारांच्या शपथविधीनंतर. ते म्हटलं ते काय चालू कळतच नाही, नक्की आम्हाला भाजपसोबत लढायचं आहे की भाजपसोबत समोर थांबायचं आहे, आणि हे इकडे जाऊन भाजपच्या बैठकी करतात. तेच परत सुरू आहे. मला हे कळत नाही की शरद पवार आणि अजित पवारांपेक्षा शरद पवारांना हे खूप चांगलं माहिती आहे की अशा भेटीगाठीमुळे राज्यात संभ्रमाचं वातावरण निर्माण होतं. मग जे संभ्रमाचं वातावरण निर्माण होतं त्यातून अनेक प्रश्न उपस्थित होतात. मग त्याची सोडवणूक करण्याची तयारी सुद्धा पवारांची असते आणि ते आपापल्या पद्धतीनं करण्याचा प्रयत्नही करतात. बघा, तुम्ही लक्षात घ्या की अजित पवार, प्रफुल्ल पटेल, सर्व दिग्गज नेते आणि त्यांच्या समर्थकांच्या भेटीगाठी 2 दिवस सलग पावसाळी अधिवेशन सुरू असताना YB चव्हाण सेंटरवर झाल्या होत्या. पण त्यानंतर शरद पवारांचं कुठलंही ऑफिशियल कॅमेरावर कुठलंही असं ठसठशीत स्पष्टीकरणाचं असं कुठलंही एक वक्तव्य रेकॉर्ड झालेलं किंवा माध्यमांमध्ये आपण पाहिलेलं नाही. आपण त्यांचं वक्तव्य मी भाजप सोबत जाणार नाही असं जे काही ठामपणे म्हटलं, ते ठामपणे म्हणणं मुळात तुम्हाला कॅमेरासमोर तुम्ही जितकं स्पष्टपणे बोलता ते जास्त लोकांमध्ये आणि राजकीय नेत्यांमध्ये पोहोचतं आणि त्यावरून तुम्हाला हे लक्षात येतं की या नेत्याची भूमिका ही आहे. आता पवारांनी असं वक्तव्य कुठेही आजतागायत केलं नाही, पण हे वक्तव्य त्यांचं अगदी संसदेचं अधिवेशन संपता आपल्याला शेवटच्या आठवड्यामध्ये आपल्याला पाहायला मिळालं. त्याची आठवण मी करून देतो. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातले पुण्यातले कार्यकर्ते प्रशांत जगताप यांच्या नेतृत्वात नवी दिल्लीत गेले. आता नवी दिल्लीत पुण्याचे कार्यकर्ते, महाराष्ट्रातल्या वेगळ्या जिल्ह्यातले कार्यकर्ते जातात आणि पवार त्यांना भेटतात, हेही काही नवं नाही. पण आता गेले आणि त्यात कार्यकर्त्यांना संबोधित करताना किंवा कार्यकर्त्यांच्या प्रश्नांना उत्तर देताना म्हणाले आणि त्याची बातमी झाली आणि ती सुद्धा महाराष्ट्राच्या वर्तमानपत्रामध्ये आली आणि ती PTI म्हणजे ती खासगी वृत्त संस्थेच्या मदतीनं ती सर्वदूर पोहोचली सुद्धा. आता मग पवारांनी हे असं रेकॉर्डवर का म्हटलेलं नाही किंवा टीव्ही वाहिन्यांना इतक्यांदा ते सामोरे गेले असतील, कार्यक्रमात गेले, पण असं कुठेही झालं नाही. आता त्या उलट या ज्या काही भेटीगाठीच्या सगळ्या बातम्या येतात यावरून संभ्रमाची जर स्थिती निर्माण झाली तर त्याला जबाबदार कोण आहे? त्याला जबाबदार अर्थातच राष्ट्रवादीचे 2 नेते आहेत. आता पवारांनी चोरडिया या अतुल चोरडिया आपल्या मित्रांच्याच घरचं लोकेशन किंवा भेटीचं ठिकाण का ठरवावं, यालाही खूप एक मोठा इतिहास आपण जाणता की चोरडिया आणि त्यांचे संबंध खूप चांगले आहेत. पण ही गोष्ट माध्यमांपासून लपली नाही, भले त्यांनी स्वतः लपवण्याचा प्रयत्न केला. अजित पवार हे मागच्या सीटवर खासगी गाडीमध्ये कुठलाही लवाजमा आपल्यासोबत न ठेवता ते सर्किट हाऊसवरून थेट चोरडिया यांच्या घरी गेले आणि मग ते मागे निवांतपणे पोहोचले होते, गाडीमध्ये बसले होते किंवा ते झोपलेही असतील, पण ते कॅमेऱ्याच्या नजरेत येऊ नये अशी त्यांनी काळजी घेतली. मला हाच प्रश्न आहे की जर तुम्ही इतक्या खुलेआम 2 दिवस सातत्यानं आपल्या समर्थकांसह YB चव्हाण सेंटर इथे तुम्ही भेट घेतली, तर मग तशाच प्रकारची भेट तुम्ही का नाही घेतली? हे आपण समजू शकतो की साखर कारखान्याच्या राजकारणामध्ये ज्या नेत्यांचं नाव घेतलं जातं ते आजच्या बैठकीला होते. म्हणजे दिलीप वळसे पाटील होते, अजित पवार नसतील त्या कार्यक्रमाला होते आणि मग हेच ठिकाण त्यांनी निवडले. त्यानंतर त्यांनी गुप्त ही भेट साधारणतः 1.5 ते पावणे 2 तास त्यांनी ही भेट झाली. या भेटीतले मुद्दे अंतर्गत राजकारणाच्या संदर्भात तर होतेच असा दावा केला गेलाय, त्याशिवाय इतर मुद्द्यांवर ही चर्चा झाली. ठीक आहे मनोज, आपण बोलूया. आपल्यासोबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे जोडल्या गेल्यात. सुषमाजी, जे काय सुरू आहे ते काय महाविकास आघाडीला फार रुचत असेल असं मला वाटतं, पण तरी सुद्धा तुमची प्रतिक्रिया मला जाणून घ्यायची आहे. एकीकडे तुमच्यातला एक घटक पक्ष सोडून गेलेला आहे, तो भाजपसोबत सत्तेत बसलाय, शिंदेसोबत सत्तेत बसलाय, तुम्ही हे सगळं बघतायत, वारंवार बैठका चालू आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या भूमिकेनं महाविकास आघाडीमध्ये विशेष करून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये कन्फ्युजन आहे का? कन्फ्युजन असं काही नाही. 2 वेगवेगळ्या गोष्टी आहेत की ज्या पद्धतीने 2 वेळा YB सेंटरवर अजितदादा त्यांच्या समर्थकांसह पवार साहेबांना भेटायला गेले किंवा
त्यानंतरही त्यांच्या काही भेटीगाठी झाल्या किंवा चर्चा झाल्या. आता पुन्हा एकदा आज पुण्यातली जी भेट आहे, या भेटीने एकीकडे संभ्रमाचं वातावरण तयार होतं, पण त्याच वेळेला आपण अजून एक गोष्ट दुर्लक्षून चालणार नाही की संसदेत ज्या पद्धतीने खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजपवर थेट हल्ला चढवत जे भाष्य केलं तेही फार महत्वाचं होतं. मला वाटतंय त्यालाही दुर्लक्षून चालणार नाही. पण असं सगळ्या जरी गोष्टी असल्या तरी पवार साहेब स्वतः सक्षम आहेत की त्यांना काय भूमिका घ्यायची आहे आणि ती भूमिका मांडण्यासाठी सुद्धा त्यांना कुणाचंही दडपण असण्याचं सुद्धा काही कारण नाही. त्यामुळे त्यांनी स्पष्टपणाने आणि थेटपणाने त्यांच्या भूमिका मांडायला हव्यात की त्यांना नेमकं काय हवं आहे, त्यांना नेमका काय निर्णय घ्यायचा आहे, जेणेकरून महाविकास आघाडीतलाही काही जो संभ्रमाचं वातावरण आहे किंवा गोंधळ आहे ती गोंधळाची स्थिती राहणार नाही. पण हे संभ्रमाचं वातावरण आहे सुषमाजी, संभ्रमाचं वातावरण आहे. हे संभ्रमाचं वातावरण असण्यासारखी स्थिती निश्चितपणे, कारण आज ज्या पद्धतीने त्यांची भेट झाली आहे, वाय.बी. चव्हाणला ते खुलेपणाने भेटायला गेले, बाहेर बोलायला आले, इथपर्यंत ठीक होतं. परंतु आज पुन्हा त्यांचे अशा पद्धतीची भेट हे नाही म्हटलं तरी एक गोंधळाची स्थिती निर्माण करणारी निश्चित असते. पण मला असं वाटतं की पवार साहेब स्वतः सक्षम आहेत स्वतःची बाजू मांडायला आणि स्वतःचे निर्णय घ्यायला सुद्धा. त्यांना कुणालाही म्हणजे कुणाचा तरी विचार करून आपला निर्णय बदलण्याची, थांबवण्याची किंवा लपून छपून काही करण्याची गरज नाही. आणि मला खात्री आहे की ते येणाऱ्या 1-2 दिवसात या संबंधाने माध्यमांशी थेटपणाने बोलतील. पण पक्ष म्हणून आता तुमची काय भूमिका असेल, तुम्हाला वाटतं स्पष्ट करावी भूमिका? कसं आहे बघा, म्हणजे वारंवार होत आहे, ते भेटायला जात आहेत, मोदींच्या स्टेजवरही जातात पवार साहेब. तुम्ही अजितदादांबद्दल शंका उपस्थित करता, ते सोडून गेले तेव्हा नांदा सौख्य भरे वगैरे असं अनेक प्रतिक्रिया पक्षाच्या प्रमुखांकडून तुमच्या आल्या. पण आता स्वतः पवारांना कुठेतरी पक्ष तुमचा जाब विचारणार आहे का? नाही, आम्ही जाब विचारायची काही गरज नाही, ते काही आम्हाला बांधील नाहीयेत. महाविकास आघाडीचा भाग म्हणून पारदर्शकता असली पाहिजे हे खरं आहे, परंतु ते काही बाउंडेड नाहीयेत कुणाला. पवार साहेब एक स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे, एक स्वतंत्र पक्ष आहे, देश आणि राज्याच्या राजकारणात त्यांचा एक स्वतंत्र ठसा आहे. त्यामुळे ते थेटपणाने स्वतःचं म्हणणं मांडू शकतात, बोलू शकतात. आणि मला जी माहिती मिळते ती माहिती अशी आहे की उद्या किंवा परवा पवार साहेब स्वतः माध्यमांशी थेट बोलणार आहेत, या सगळ्या विषयांवरती स्वतःची भूमिका मांडणार आहेत. त्यांनी भूमिका मांडल्यानंतर निश्चितपणे आम्ही आमची ही भूमिका मांडण्याची संधी घेऊ. नक्कीच आम्ही पण वाट बघू शरद पवार काय भूमिका. धन्यवाद सुषमा ताई, तुम्ही आमच्यासोबत जोडल्या गेलात आणि ही माहिती दिलीत. मनोज, आपल्यासोबत आणखी एक काँग्रेसचे वरिष्ठ नेते जोडले जात आहेत, सचिन चव्हाण, त्यांच्याकडनं जाणून घेऊया, कारण काँग्रेसची भूमिका देखील जाणून घेणं महत्त्वाचं आहे. सचिनजी, खूप कन्फ्युजिंग आहे. मला आठवतं आहे 2019ला जेव्हा अजितदादांचं बंड झालं होतं तेव्हा देखील काँग्रेसच्या एका वरिष्ठ नेत्यांनी ॲडव्होकेट अभिषेक मनु सिंघवी यांनी एक ट्विट केलं होतं, अर्थात नंतर त्यांनी ते डिलीट केलं की वा पवार साहेब वा. तेव्हाही शंका होती की या सगळ्या बंडाच्या मागे पवार आहेत का, पण तेव्हा त्यांनी त्याचा नकार दिला होता. आता म्हणतात पवार गुगली होती, आता पुन्हा अजित पवार तिकडे गेलेत, परत त्यांच्या भेटीगाठी सुरू आहे. काँग्रेसला नक्की याबाबत अजूनही ठाम भूमिका आहे की नाही? कारण महाविकास आघाडी फक्त पवारांच्या मागे फरफडत चालली असंच दिसतंय. शिवसेना स्पष्ट भूमिका घ्यायला तयार नाही, भूमिका स्पष्ट करायचं वाटतंय. काँग्रेसची काय भूमिका असेल, तुम्ही डिमांड कराल काही गोष्टीला की त्यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी की नक्की तुमच्यात काय चाललंय? पहिली गोष्ट कॉंग्रेसची असं आहे की या संदर्भात काही भेट झाली की नाही हे याबाबत आम्हाला कन्फर्मेशन नाही आहे. ही तुम्ही जे म्हणता ते सत्य जरी मानलं. सचिनजी, तुमच्या आवाजात आय थिंक सचिनजींच्या आवाजात काहीतरी प्रॉब्लेम येतोय, त्यांचा नेटवर्कचा कनेक्शन. आपण पुन्हा त्यांना जोडण्याचा त्यांच्यासोबत प्रयत्न करू. मनोज, शिवसेना स्पष्ट म्हणतात, सुषमा अंधारे स्पष्ट म्हणतात स्वतः की त्यांनी भूमिका स्पष्ट करावी. शिवसेनेकडे डिमांड आहे. मला एक गोष्टीची खात्री आहे, माझी ही माहिती आहे की शिवसेना प्रचंड कॉर्नर्ड फील करते या क्षणाला. आपली कुठेतरी कोंडी होते. शिवसेना हळूहळू हे मन बनवते आहे की त्यांना आगामी निवडणुका कदाचित स्वबळावरती एकट्याने लढाव्या लागतील. राष्ट्रवादीची भूमिका त्यांना कुठेतरी अडचणीत आणणारी किंवा कुठेतरी त्यांच्या भूमिकेत शाश्वती नाही आहे. तो विश्वास वाटत नाही की राष्ट्रवादी आपल्यासोबत राहील की नाही आगामी काळामध्ये. शिवसेनेसाठी हे फार जाणून घेणं महत्त्वाचं आहे मनोज, नाही का? अगदी बरोबर आहे. आणि म्हणून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीची चर्चा याच पार्श्वभूमीवर वेगाने सुरू झाली. मुद्दा असा आहे की तुम्हाला खुलेआम जाहीरपणे हे तर सांगता येत नाही की महाविकास आघाडी ती काही पूर्वीसारखी राहिली नाही. यात इतका महत्त्वाचा पक्ष आणि जो पक्ष अत्यंत मोक्याच्या ठिकाणी वज्रमूठ आणखी मजबूत करण्याच्या स्थितीत
हे सगळे तिन्ही पक्ष एकत्र येत असताना आणि अजित पवार हे वारंवार ठासून सांगत असताना अजित पवार अचानक निघून गेले. बरं, ते निघून गेले, पण उद्धव ठाकरे त्यांच्या भेटीला सुद्धा विधान भवनात आपण जाताना पाहिलं. आता महाराष्ट्राच्या जनतेला हे काही कळत नाही. तुम्ही महाविकास आघाडीमध्ये राहत असताना जर एक पक्ष अत्यंत महत्त्वाचा फोडून तो निघून गेला तर काही आपण साधारणतः त्या व्यक्तीला इतक्या सुहास्य वदनानं भेटत नाही किंवा पुष्पगुच्छ निश्चितपणे देत नाही. प्रत्येक नेता आपापले संबंध हे जपण्याचा प्रयत्न करतो, हेही यातून दिसलं. गेल्या 5 वर्षात म्हणजे अलीकडच्या या सगळ्या काळामध्ये, याच पूर्ण 2019ची निवडणूक झाल्यानंतर ज्या काही वेगानं राजकीय घडामोडी महाराष्ट्राच्या जनतेनं पाहिल्या, त्यावरून ते काही सगळेच राजकीय पंडित नसतात, सर्वसामान्य जनता अत्यंत बुचकळ्यात पडते. हा, शिवसेनेमध्ये 2 शक्ल झाली, शिंदे आणि उद्धव ठाकरे वेगवेगळे झाले, इथपर्यंत ठीक आहे, आपण समजू शकतो. पण त्यानंतर त्याच अजित पवारांचा पुन्हा पहाटे नव्हे पण तो बऱ्यापैकी सगळ्यांना कळेल असं दुपारी सांगून झाला. बरं, एकच मिनिट थांबवते. अतुल भातखळकर आपल्या सोबत आहेत भाजपचे, त्यांची प्रतिक्रिया जाणून घेणं महत्त्वाचं आहे. अतुलजी, ज्या प्रकारे भेटी सुरू आहेत म्हणजे नक्की कळत नाही. शरद पवार म्हणजे हे खरं तर दोघांसाठी कन्फ्युजिंग आहे. दोन्ही युतीच्या घटक पक्षांना, महायुतीचे घटक पक्ष आणि त्यातले सगळ्यात मोठे पक्ष म्हणून भाजपलाही देखील तितकंच औत्सुक्य असेल की नक्की भूमिका काय. पवार तुमच्यासोबत येत आहेत, नाही येत आहेत. असे नेते जे म्हणतात की आमची लढाई ही मोदींसोबत असणार आहे, मोदींच्या एनडीए सोबत असणार आहे, त्याच नेत्यांना तुमच्या घटक पक्षातले एक महत्त्वाचे मंत्री, उपमुख्यमंत्री वारंवार जाऊन भेटत आहेत. त्यांची नक्की भूमिका काय कळत नाही. जितकं कन्फ्युजन तिकडे शिवसेना काँग्रेसला वाटतंय तितकंच भाजपला वाटतंय. भाजपला वाटतं की नक्की भूमिका स्पष्ट व्हावी. नाही, भारतीय जनता पार्टीची भूमिका स्पष्ट आणि स्वच्छ आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा लोकशाही आघाडीमध्ये, राष्ट्रीय लोकशाही आघाडीमध्ये सम्मिलित झालेला आहे. आता अजित पवार आणि शरद पवार भेटतायत, जयंत पाटील त्यामध्ये उपस्थित राहत आहेत. मला असं वाटतं की हा त्यांच्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे. भारतीय जनता पार्टीची भूमिका स्पष्ट आणि स्वच्छ आहे. जे काँग्रेसच्या भ्रष्ट विचारसरणीचा, तुष्टीकरणाच्या नीतीचा त्याग करून नव भारताच्या निर्मितीकरता माननीय मोदीजींच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय लोकशाही आघाडीमध्ये यायला तयार आहे, त्या प्रत्येकाचं भारतीय जनता पार्टी स्वागत करेल. ही भारतीय जनता पार्टीची भूमिका आहे. त्याच्यामुळे अजित पवार आणि जयंत पाटील भेटले, शरद पवारांच्या उपस्थितीत भेटले, याच्यावर भारतीय जनता पार्टीने त्यांचा फोन कुठेतरी डिस्कनेक्ट झाला. भारतीय जनता पार्टीला काही अडचण असायचं कारण नाही असं अतुल भातखळकर म्हणतायत मनोज. आणि ही फार त्यांना तर काय अडचण नसणार आहे. भाजपचं काय म्हणतात ना आपण, 5 उंगलिया जिम आहे. अजित पवार तर अजित पवार सोबत शरद पवार त्यांना उद्या काय हरकत असणार आहे. पण कुठेतरी मला आता मुद्दा जो महत्त्वाचा उपस्थित करायचा मनोज, आपण आपल्याकडे वेळ आता थोडासा कमी उरला. आपण हे विशेष अर्ध्या तासाचं बुलेटिन घेऊन आलो होतो लोकांसमोर. 2 गोष्टी मला इथे सांगायच्या आहेत. एक, बैठक झाली ही बाब सत्य आहे. गेल्या काही दिवसातली 4थी 5वी त्यांच्यातली भेट आहे. वारंवार भेटी सुरू आहेत. नक्की त्याच्या माध्यमातून पवारांचं मन वळवलं जातं आहे की पवार अजितदादांचं मन वळवत आहे हेही कळत नाही. एक तुमची मनोज, तुमचं ॲनालिसिस काय सांगतं? तुम्हाला वाटतं की या दोघांमध्ये प्रयत्न सुरू आहेत की सगळं काय आलबेल सुरू आहे, सरकारला कुठेतरी गायडन्स करायचं कामही शरद पवार करतात, आणि जे परवा चर्चेमध्ये आला होता की हा नक्की डबल गेम आहे का, 2 दगडांवरती पाय ठेवण्याचा प्रयत्न आहे का मनोज? अशा प्रकारचं राजकारण आपण कायम पाहिलंय की पवारांना जाता जाता म्हणजे आपल्या राजकारणात पुन्हा ते निवडणूक लढवणार नाही, पुन्हा राज्यसभेचे खासदार होणार नाही, त्यांना आपली प्रतिमा अजिबात मलिन करून द्यायची नाही. त्यांना मोदींच्या विरोधातला एक इंडिया आघाडीतला अत्यंत महत्त्वाचा चेहरा म्हणून त्यांना आपली प्रतिमा कायम ठेवायची आहे. होय, पण हे करत असताना आणि इंडिया आघाडीच्या बैठकांना सातत्यानं ते हजेरी लावत असताना आणि आता मुंबईमध्ये बैठक आयोजित केली गेली असताना पवारांनी हे टाळता आलं असतं का? जसं वाय बी चव्हाण सेंटरवर जाहीरपणे बैठक झाली, त्या आतले काही दृश्य आपल्याकडे नाही पण आपल्याला दिसलं आणि सगळ्यांनी त्यावर वक्तव्य केलं ऑन रेकॉर्ड. मग आता ही बैठक का घेतली गेली? अशा प्रकारच्या बैठकीच्या बातम्या या काही लपून राहत नाही. मग हे सगळं होत असताना महाविकास आघाडी मजबूत करू, वज्रमूठ पुन्हा एकदा आवडली जाईल असंही सांगितलं जातं. हे करत असताना अशा प्रकारच्या बैठकांनी त्या सगळ्या महाविकास आघाडीच्या आगामी रणनीतीवर पाणी फिरलं जातं का, हाही एक महत्त्वाचा मुद्दा आहे. बघा, भेट झाली नसती तर मुद्दे पुढे आले नसते. भेट झाली म्हणून प्रश्न विचारले जातील, तर्कवितर्क केले जातील, अनेक प्रश्न उपस्थित केले जातील, राजकीय चर्चांना उधाण होईल, वेगवेगळ्या मुद्द्यांवर चर्चा होईल आणि माध्यमं त्यावर चर्चा का नाही करणार? कारण अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे की महाविकास आघाडीमध्ये अजित पवारांचा गट बाहेर पडल्यानंतर केवळ आणि केवळ शिवसेना आणि काँग्रेस ही एकत्र आहे आणि त्यात शरद पवार
सोबत आहे. बरं, शरद पवार यांच्या खूप काही आक्रमक सभा होताना आपल्याला पाहायला मिळत नाही आणि त्यांना त्या करायच्या नाही असं साधारणतः त्यांच्या आतापर्यंतच्या रणनीतीवरून दिसतात. दुसरीकडे यांच्या सगळ्या भेटीगाठी सुरू आहे. सुनील तटकरे, जयंत पाटील गळ्यात गळे घालून तुम्हाला एवढ्या सगळ्या विधानसभेच्या अधिवेशनामध्ये पायऱ्यांवर दिसतात. या गोष्टी काही लपून राहत नाही. म्हणजे पक्षात विरोध असं कुठे दिसतच नाही त्यांच्यामध्ये. विरोध आहे, दोघं फुटले, तसं वेगळं चित्र दिसत नाही. त्यामुळे चर्चा कमलेश या होत राहणार आणि त्या वाजवी चर्चा आहेत. एकीकडे राष्ट्रवादी एकसंध ठेवण्याचे प्रयत्न सुरू आहेत का, आणि त्यांचा काही मित्र परिवार, आता बघा अतुल चोरडिया हे त्यांचे अत्यंत कौटुंबिक मित्र आहेत आणि त्यांचंच घर त्यांनी कोरेगाव पार्कमध्ये निवडावं. बरं, त्यातला काही क्रम आता हाती आलेला तो असा आहे की शरद पवार हे आधी निघून गेले, मग अजित पवार तिथे थांबले होते, जयंत पाटील उपस्थित होते, तेही अजित पवार बाहेर पडण्याच्या अगोदर 20 मिनिटं निघून गेले. अशा वेगवेगळ्या गोष्टी त्यातनं आपल्याला दिसत आहेत. पण यातनं तुम्ही जे म्हणालात की दोन महत्वाच्या गोष्टी, एक तर अंतर्गत राष्ट्रवादीच्या राजकारणावर चर्चा झाली असेल, इतर मुद्द्यांवरही चर्चा झाली असेल, आणि मग हे सगळं करत असताना राष्ट्रवादीला पुन्हा जोडून घेता येतं का, एकसंध राष्ट्रवादी आपल्याला ठेवता येईल का, हा त्यांचा अर्थात अंतर्गत. पण याचा सगळा जो काही प्रयत्न, प्रभाव किंवा याचा परिणाम आपल्याला महाविकास आघाडीवर दिसतो आहे, तोही अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे की तोही नाकारून चालणार नाही. तेही बुचकळ्यात नेते पडले असेल, अंधारे बोलत नसतील सुषमा अंधारे जी तरी सुद्धा. आणि तिसरा म्हणजे तुम्ही म्हणाला की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीची चर्चा या सगळ्या पार्श्वभूमीवर होणं हे सुद्धा साहजिक आहे. आपल्यासोबत आणखी काही जोडले जातात. कोण आहेत आपण बघूया. पुढचे आपले भरत गोगावले आहेत आपल्यासोबत, शिवसेनेचे आमदार, शिंदेचे समर्थक. गोगावलेजी, काय चाललंय नक्की? शरद पवार सोबत आलेले चालणार आहेत का, किंवा हे दोघांचं इकडे ज्या अजित पवारांना, ज्या राष्ट्रवादीला सोडून तुम्ही आला होतात, तेच आता परत सरकारमध्ये आले, चला थोडासा दगड ठेवावा लागला असेल कदाचित, मनावरती नसेलही कदाचित, पण आता शरद पवारांसोबत त्यांची चर्चा सुरू आहे. नक्की काय सुरू आहे तुमच्या पक्षात? कन्फ्युजन वाटतंय का याच्याबद्दल? काही बरंच कन्फ्युजन वाटतंय. म्हणजे आम्हाला मुळात काय कळत नाही, तुमच्यासारख्या तज्ञ मंडळींना पण कळणार नाही शरद पवार साहेबांची काय खेळी आणि काय नाही, आम्हाला काय कळत नाही. पण ठीक आहे, गेल्या अनेक वर्षाचे मुरब्बी राजकारते आहेत ते लोक, ते काय करू शकतात हे आज काय नाही समजत. काय आहे, आमचे मुख्यमंत्री, आम्ही ते सगळे सरळ चालणारी मंडळी आहोत, त्यामुळे काय नव्हतं येत हे अजून तरी काय आम्हाला स्पष्ट होईन. आता आपण बोलताय की पुण्यामध्ये त्यांची 3 तास बैठक चालू होती, काय चालू होती, आता काय घरगुती विचारावरती चालू होती का राजकीय विचारावरती चालू होती, हे आता आपल्याला काय कळणार? तुम्हीच विचारायचं ना. नाही, घोगावले जे आम्ही नक्कीच विचारू त्यांना, पण तुम्ही सुद्धा पक्षावरून विचारणार की नाही? बघा, अजितदादा तुमच्या सोबत आलेत, तुम्ही एकदा अजितदादांना पक्ष म्हणून विचाराल की नाही? शिवसेनेला असं वाटतंय, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला असं वाटतंय की कुठेतरी शरद पवारांनी भूमिका स्पष्ट करावी की नक्की ते कोणासोबत आहेत? तुम्हाला असं वाटतंय का की अजित पवारांनी देखील सांगावं की बाबा आम्ही तुमच्या सोबत आहोत? बरोबर आहे, अशी तुमची इच्छा आहे? नाही, त्यांनी भूमिका स्पष्ट कोणी आपली केली का चांगलं असतं. आम्ही ना भूमिका स्पष्ट केलं त्यावेळेला, त्याप्रमाणे यांनी भूमिका प्रत्येकाने आपापली स्पष्ट केलेली बरं आहे. म्हणजे लोकांना जरी कळलं ना, दूध का दूध, पाणी का पाणी. हा, हे तुम्ही मला ना एक हा प्रश्न तुम्हाला विचारायची मला खूप इच्छा आहे आता या क्षणाला. गोगावलेजी, बघा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातही शिवसेनेत पडली तशीच एक प्रकारे आपण बघितलं, त्यांच्यात एक फूट पडली, सगळं झालं, पण त्यांनी आपले संबंध कुठे तोडले नाही. बघा, त्यांचे फॅमिली रिलेशन, पक्षातले रिलेशन महत्वाचे. पण तुमच्या पक्षात तसं होऊ शकलं असतं का? तुम्हाला असं वाटतं का आज तुमच्या वेळेस झालं तेव्हा थोडं असं करता आलं असतं? हो, आलं असतं, पण जो बोल घेवडा आहे ना, सकाळी 9 वाजता उठल्यानंतर जे काय स्पीकर चालू होतो त्याच्यामुळे हे सगळे दुराव होत गेले. त्यांनी संयम पाळला असता, थोडस सबुरी घेतली असती, वस्तू समजून घेतली असती, तर मग कुठंतरी माणसांना वाटलं असतं ना. पण ते आम्हाला रेडे, घोडे, बैल सगळं अगदी बोलून मोकळे झाले, आमच्या महिलांसहित सगळ्यांसहित. त्याच्यामुळे मग ते दुरावा वाढला. तसं त्यांच्याकडनं कोणाकडनं काय एक शब्द कुठला येत नाही. पण यांनी कसं केलंय? यांचा एक पक्ष सत्तेतही बसला, त्यांच्यातली फूट पडली, आमच्यात फूट नाही, अजूनही त्यांच्या भेटीगाठी सुरू आहेत. तुमच्यात असं राहू शकलं असतं ना? हो, मग तेच तुम्हाला सांगतोय ना, जे काय सकाळी 9 वाजता स्पीकर चालू होतो ना आपला उद्धव साहेबांच्या सोबतचा, त्याच्यामुळे अडचण. ठीक आहे, गोगावलेजी, धन्यवाद तुमचे. मनोज, कसं आहे, गोगावलेजी म्हणतात की त्यांची पण इच्छा आहे भूमिका स्पष्ट करायची. शिवसेनेच्या दोन्ही गटांना वाटतंय ही भूमिका स्पष्ट केली जाणं गरजेचं आहे. या क्षणाला ही बातमी खूप महत्त्वाची आहे. या बातमीचे अनेक कांगोर आहेत मनोज. सगळ्यात महत्त्वाचं, सगळ्यात पहिले,
राष्ट्रवादीमध्ये नक्की काय चालू आहे. एक, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये फूट आहे नाही की केवळ दाखवण्यासाठीची लढाई आहे आणि सत्तेचा उपभोग आरामात घेतला जातोय. एकीकडे विरोधी पक्षाचाही स्पेस ऑक्युपाय करून ठेवा, दुसरीकडे सत्तेतही सहभागी राहा, सत्तेचे सगळे तुम्हाला पर्क्स त्याच्यातनं मिळत राहतील, द पर्क्स ऑफ पॉवर. दुसरीकडे फॅमिली एकत्र आहे, राजकारण होत राहील, परिवार एकत्र ठेवला जातोय का, हा देखील एक मुद्दा त्यातनं उपस्थित होतोय. तिसरा मुद्दा, महाविकास आघाडी महाराष्ट्रामध्ये आणि महायुती या दोघांमध्येही आपली जागा अबाधित राहावी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राजकारणाचा पत्ता हलू नये, हा एक मुद्दा समोर येतोय. चौथा मुद्दा, राष्ट्रीय राजकारणामध्ये शरद पवारांचं महत्त्व अबाधित राहावं यासाठी ते एकदा इंडिया आघाडीत जाऊन बसतात, त्यांच्या बैठका करतायत. महाराष्ट्रात होऊ घातलेल्या बैठकांचं यजमानपद आता आहे त्यांच्याकडे, महाराष्ट्रात आहे यंदा यजमानपद, त्याच्या देखील तयारीला पवार लागलेत. पण दुसरीकडे अजित पवारांसोबत राहत आहेत, त्यांच्यासोबत बैठका वारंवार सुरू आहेत. या सगळ्या गोष्टी एकंदरीत बघता मनोज, राष्ट्रवादीची भूमिका मात्र या क्षणाला कन्फ्युजिंग आहे, हेच म्हणता येईल. शेवटची तुमची प्रतिक्रिया याच्यावरची मनोज. अगदी, कारण पवारांना आपली राष्ट्रीय प्रतिमा जपायची आहेच, पण ज्या राज्यातून त्यांना सर्वाधिक समर्थन मिळालेलं आहे, जनसमर्थन मिळालं आहे, त्यात सुद्धा त्यांना कुठेही कन्फ्युजन निर्माण करायचं नाही आहे. पण त्यांच्या बैठकांमुळे, त्यांच्या वक्तव्यामुळे म्हणा किंवा ज्या काही वेगानं राजकीय घडामोडी घडतात त्यातून निश्चितपणे संभ्रमाची स्थिती ही निर्माण झालेली आपण पाहतोय. पण असं सगळं करत असताना मला आणखी एक प्रश्न आला की जर यांना गुप्त बैठक करायची होती दोघांना, तर ती गुप्त सुद्धा राहू शकली असती, कारण राजकारण्यांच्या अनेक बैठका सर्वच काही माध्यमांना आपल्याला अजिबात कळत नाही. पण मग यातून एक दुसरा मुद्दा निर्माण होतो का, एक शंका मला मी ना एक नेहमी वाक्य सांगत असतो, राजकारणामध्ये त्याच गोष्टी बाहेर येतात ज्या राजकारण्यांना वाटतात बाहेर याव्या. अगदी बरोबर आहे, कारण अशा असंख्य बैठका झाल्या, असंख्य निर्णय झाले, पहाटेचे शपथविधी झाले, पण काही सगळ्याच गोष्टी काही माध्यमांना कळल्या नाही, त्या मागावून कळल्या, उशिरा कळल्या. दुसरा मुद्दा असा आहे की भाजपच्या गोटामध्ये काय हालचाल आहे. अतुल भातखळकर जरी प्रवक्ते म्हणून त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली असेल, तर फडणवीसांना, अमित शहांना काय वाटत असेल की पुन्हा एकदा महाविकास आघाडीमध्ये काय अजितदादा परत तर जात नाही आहे ना, की अजितदादांनाच पवारांनी पाठवलं असेल. अनेक गोष्टी, कारण आता ज्या मोदींच्या व्यासपीठावर आपण पाहिले की अजित पवारांनी ना पवारांची दखल घेतली, ना पवार इतके शेवटपर्यंत खुर्चीवर बसून होते. मोदी गेल्यानंतर सुद्धा पंतप्रधान भारताचे, तेव्हाही काही दोघांमध्ये काही संवाद झाला नाही. आणि संवादासाठी त्यांनी अत्यंत वेगळी वायबी चव्हाण सेंटरची जागा निवडली, त्यात तर ते सर्व जाहीरपणे आपल्याला दिसतच होतं 2 दिवस सलग. आणि नंतरची ही बैठक मात्र अनेक प्रश्नांना जन्म देऊन गेलेली आहे, त्याचं उत्तर निश्चितपणे द्यावं लागेल. पण आता पवार कधी बोलतील, महाविकास आघाडीची बैठक कधी होतील, त्यात ते उद्धव ठाकरे यांच्यासोबत काय संवाद साधता, किंवा अशा काही प्रसंगी उद्धव ठाकरे सुद्धा स्वतःहून पवारांशी संवाद साधताना आपल्याला पाहायला मिळालेले आहेत. आणि राऊतांची भूमिका सुद्धा आपल्याला या निमित्तानं दिसल्या. आता राऊत उद्या काय म्हणतायत रविवारी माध्यमांना सामोरं जाताना, हाही महत्वाचा मुद्दा आहेच, पण इतकं संभ्रमाचं राजकारण महाराष्ट्राच्या जनतेच्या वाट्याला येत आहे, ही अत्यंत ही काही खूप चांगली बाब नाही. आणि यात पवार आहे आणि शेतकऱ्यांचे असंख्य प्रश्न अजूनही राज्यासमोर आपल्या समोर दिसत आहेत. आणि त्यात शिंदेची नाराजी सुद्धा दिसते, आणि त्या नाराजीवर अजित पवार पुण्यातच बोलले. म्हणजे एक पाड तो खूप महत्वाचा पुण्याच्या राजकारणात आणि महाराष्ट्राच्या राजकारणात घडून गेला. दमदार अजित पवार, रोकटोक अजित पवार सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल. दुसरीकडे गुप्तपणे भेटी घेताना अजित पवार अत्यंत वेगवेगळे दोन दृश्य टोकाचे पाहायला मिळतात. ठीक आहे, कन्फ्युजन आहे आणि हे कन्फ्युजन क्लिअर करावं लागणार आहे, दुसऱ्या कोणाला नाही तर नन अदर दॅन शरद पवार हिमसेल्फ. स्वतः शरद पवारांना समोर येऊन भूमिका स्पष्ट करावी लागणार आहे. कालच्या भेटीत काय झालं ते उद्या सांगतील कदाचित, पण ती कालचीच भेट किंवा म्हणजे आजची भेट जी आपण सांगतोय तीच भेट नाही, तर त्यांना वेळोवेळी होणाऱ्या भेटींवरती भूमिका स्पष्ट करावी लागणार आहे. कारण शिवसेनेची आपण भूमिका ऐकली मनोज, आपण काँग्रेसची भूमिका ऐकली, सगळ्यांचं म्हणणं आहे कुठेतरी भूमिका स्पष्ट केली जावी, कुठेतरी बाजू समोर यावी. राष्ट्रवादी नक्की कोणासोबत आहे, तुम्ही नक्की कोणासोबत आहात ते स्पष्ट करा, हे महाविकास आघाडीच्या नेत्यांना वाटत असणार आहे. महाविकास आघाडीच्या गोटात जितकी अस्वस्थता आहे तितकीच कुठेतरी शिवसेना भाजप युतीत देखील आहे. भाजपला कदाचित नसेल, पण शिवसेना शिंदेच्या बाबत मात्र कुठेतरी अस्वस्थता आहे. आणि जसा तो मुद्दा उपस्थित केला मनोज, की शिंदे नाराज आहेत, काय चर्चा सुरू आहेत, या सगळ्या पार्श्वभूमीवर या बातमीचं वेगळं महत्त्व आहे. तूर्तास तिथेच थांबूया आपण आणि पुन्हा भेटूया या गोष्टीचं विश्लेषण करण्यासाठी, कारण ही बातमी खूप महत्त्वाची आहे. या बातमीवरती आमची बारीक नजर असणार आहे. याबाबतचे सगळे अपडेट्स, माहिती, ब्रेकिंग न्यूज आणि त्याचं राजकीय विश्लेषण तुम्हाला बघायला मिळेल फक्त लोकशाही मराठीवर. तुम्ही बघत राहा लोकशाही मराठी. आपण पाहताय लोकशाही मराठी. ऐका, पहा, जागरूक रहा.
लोकशाही मराठी. ऐका, पहा, जागरूक रहा.